SK टायर सिएट शॉपी. सिएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये. सर्व कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांसाठी सिएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात. दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक 5D व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा, टायर रिप्लेसमेंट, TPMS सपोर्ट, रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध. योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री, नायट्रोजन फिलिंग आणि POC. तेव्हा आजच भेट द्या. SK टायर सिएट शॉपी, प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर सूरज चंद्रभान गुंजाळ. संपर्क 8657 12 11 12. संगमनेर औद्योगिक वसाहती शेजारी एका खासगी जागेत गुंजाळवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये नॅशनल रबर इंडस्ट्रीज ही कंपनी आहे. तर या कारखान्यामुळे परिसरात पर्यावरण प्रदूषण होत आहे. परिसरातील नागरिकांना या प्रदूषणामुळे मोठा त्रास सहन करावा लागतोय. या ठिकाणी जुने टायर जाळून त्याची पावडर केली जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर काळ्या धुराचे लोट बाहेर पडत आहेत. अनेकांना श्वसनाचे आजार जडलेत. या परिसरातील नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे अनेक वेळा या प्रदूषणाविषयी तक्रारही केली होती. आज ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सर्व सदस्य यांनी या ठिकाणी येऊन हा कारखाना बंद करण्याची सूचना या कारखाना चालकाला फोन करून दिली आहे. कारखाना मालक मालेगाव येथील असल्याचं समजतंय. गुंजाळवाडी ग्रामपंचायतीच्या वतीनं जानेवारीमध्ये ग्रामसभा घेऊन सर्वानुमते हा कारखाना बंद करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. तर कारखाना मालकाशी तसा पत्रव्यवहार देखील केला गेलाय. सदरचा कारखाना हा रात्री 8च्या पुढे सुरू केला जातो. त्यामुळं गुंजाळवाडी, वेल्हाळे, घुलेवाडी या परिसरात टायर जाळल्याची कोजळी आणि दुर्गंधी पसरते. परिसरातील नागरिक आणि लहान मुलांचं आरोग्यही धोक्यात आलंय. याविषयी सरपंच नरेंद्र गुंजाळ आणि नागरिकांनी माहिती दिली आहे. इतका त्रास होतो ना, पर ऑक्सिजन घ्यावा सुद्धा वाटत नाही आम्हाला. याच्या आधी पण येऊन गेले ना एकदा येऊन गेलेली मी इथं. खूप मोठ्या प्रमाणात टायर इथं जमा केले जातात. 2-3 कंटेनर मोठाले खाली केले जातात आणि ते टायर जाळले जातात आणि त्यापासून जी तार काढली जाते, ती तार आपल्या पाठीमागे दिसेल, ही भरपूर मोठ्या प्रमाणात तार इथं उपलब्ध आहे. 2-3 कंटेनर इथून तारेचे भरून पण गेलेले आहेत. आम्ही मागच्या वेळेस 2-3 ग्रामपंचायतला पण तक्रार केली होती का आम्हाला ह्या टायर जाळण्याचा खूप श्वसनासाठी त्रास होऊ राहिला आहे. सदर ग्रामपंचायतीने पण त्यांना नोटिसा वगैरे दिल्या होत्या, तरी पण त्यांनी ते कंटिन्यू चालू ठेवलं. आत्तासुद्धा आपण पाठीमाग बघत आहे 2-3 कंटेनर टायरचे खाली होत आहे आणि खाली होऊन ते त्यांची प्रोसेस करत आहेत. पण तरी सदर कंपनी ही त्वरित लवकरात लवकर बंद करावी ही मला विनंती आहे. एक वीडियो क्यों निकाले आपने हमारे? इस कैमरे में दिख नहीं रहा था इसलिए निकाला था कैमरे मतलब ये किसने बोला आपको वीडियो निकालने? सर जी ने बोला था। तो गाड़ी का क्यों इतना नंबर प्लेट क्लोज करके क्यों निकाल रहे हैं, ऐसा जूम करके क्यों निकाल, गाड़ी क्यों निकाल रहे हैं? अभी इसमें वीडियो दिख रहा है, गाड़ी का आपने पूरा नंबर प्लेट वगैरह लिया, ऐसा क्यों लिया है? मतलब वो पूछ रहे थे गाड़ी नंबर क्या गाड़ी नंबर क्या है। आपने निकाल लिया, मतलब किसी का भी ऐसे निकाल लेंगे क्या क्या है मतलब? नहीं उन्होंने बोला फिर उनको बता रहा किन्होंने बोला नाम? किन्होंने बोला? सेठ जी ने। नाम बोलो सेठ जी का आपका। आजिम भाई। आजिम क्या पूरा नाम बोलो? आजिम हो रहा। आजिम और मौजे गुंजावडी येथील सर्वे नंबर 46-111 ग्रामपंचायत मिळकत नंबर 2766 मधील नॅशनल रबर इंडस्ट्रीज व्यवसाय या ठिकाणी पाहणी करण्याकरता गुंजावडी ग्रामपंचायतचे या ठिकाणी सरपंच, उपसरपंच, सर्व सन्मान्य सदस्य, त्याचप्रमाणे येथील सर्व रहिवासी वर्ग, महिला वर्ग या ठिकाणी आलेले आहेत. सदर या कंपनीबद्दल जर सांगायचं म्हटलं तर ग्रामपंचायतची जी मिळकत आहे 2766 या कंपनीचा गेली 8-9 महिन्यापासून वायू प्रदूषणासंदर्भात येथील स्थानिक रहिवाशांचा प्रचंड तक्रारी या ठिकाणी ग्रामपंचायतला या ठिकाणी आलेला आहे. आणि त्या अनुषंगाने ग्रामसभा दिनांक 26/1/2025 मध्ये स्थानिक रहिवाशांच्या आपल्या व्यवसायाचा त्रास होत असल्याने हा व्यवसाय सदर बंद करण्याचा ठराव एकमुखाने पारित झालेला आहे. म्हणून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 45 व अनुसूची 1 नुसार नॅशनल रबर इंडस्ट्रीज या नावाने करत असलेला व्यवसाय त्वरित बंद करण्यात यावा असा ठराव 26/1/2025 च्या ग्रामसभेमध्ये सर्व ग्रामस्थांच्या एकमुखाने हा ठराव पारित झाला. तरी पण सदर कंपनीचा जे मालक आहे त्यांना आम्ही ग्रामपंचायतला बोलून या ठिकाणी योग्य ती सूचना दिलेली आहे. तरी पण आता आज आम्ही या ठिकाणी आमची ग्रामपंचायत मध्ये मासिक सभा चालू होती
आणि येथील ग्रामस्थांचा या ठिकाणी ठराव आला. इथं फोन आला. फोन आल्याच्या नंतर सदर कंपनीची आम्ही सर्वांनी या ठिकाणी पाहणी केलेली आहे. सदर हे जे टायर आहे खूप मोठा या ठिकाणी ढिगारा आहे. त्या ठिकाणी पुढं ते टायर जाळण्याचं तिथं तो बॉयलर आहे तिथं ते टायर जाळले जातात आणि सर्व जो धूर आहे तो आजूबाजूचा इथं 4-5 किलोमीटरच्या ज्या परिसरावरती या ठिकाणी पसरला जातोय आणि शेजारचे जे महिला वर्ग आहे, लहान मुलं आहे, त्यांना श्वासनाचे वगैरे त्रास या ठिकाणी होत आहेत. आणि जे पिण्याचं जे तिथं पाणी आहे, पाण्याचे जे लिक्विड जे सदृश जे पाणी आहे ते विहिरीमध्ये त्यांनी ते टाकलेलं आहे. म्हणजे त्या पाण्याचाही पण या ठिकाणी जो जमिनीतून जो प्रदूषण आहे ते पण या ठिकाणी शक्यता होण्याचं नाकारता येत नाही. तर येथील रहिवाशांचं इथं तीव्र भावना या ठिकाणी झालेला आहे. आता आम्ही या ठिकाणी उभा आहोत. सर्व ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, सर्व या ठिकाणी ग्रामस्थ या ठिकाणी उभे आहेत. खूप असा घाण असा वास या ठिकाणी येतोय. तरी आम्ही या ठिकाणी जे कंपनीचे जे मालक आहेत त्यांना फोनवर चर्चा केली आहे. त्यांना पण आम्ही सांगितलं ही कंपनी तुम्हाला या ठिकाणी बंद करावं लागेल. तर ते बोलले की मी कंपनी लवकरात लवकर या ठिकाणी बंद करतोय. तसं ते म्हटले आम्हाला लेखी पण देतोय. तर आता आम्ही या सर्व माहिती घेतल्यानुसार आणि सर्व या जागेची पाहणी केली असता ग्रामस्थांना, येथील रहिवाशांना खूप मोठा प्रचंड जो प्रदूषण आहे अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होत आहे. आता जागा मालकाला आम्ही उद्याला ग्रामपंचायत कार्यालयामध्ये या ठिकाणी बोलवलेलं आहे. बघू आता काय करतायत ते. नाहीतर कायदेशीर सर्व जे संबंधित कार्यालय आहे तिथं सर्व पत्रव्यवहार करून या ठिकाणी ही सदरची कंपनी लवकरात लवकर बंद करण्यात येईल असं ग्रामपंचायतच्या वतीनं सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी आश्वासित करतो. आणि सदर खूप मोठा त्रास या ठिकाणी होतोय. तरी सदर जे कंपनीचे जे भाडे ज्यांनी करारनामा केलेला आहे आणि जी कंपनी या ठिकाणी चालवत आहेत त्यांनी ही त्वरित अजीम अब्दुल हमीद होरा या कंपनीचे जे मालक आहे यांनी त्वरित ही कंपनी 1-2-3 दिवसाच्या आत या ठिकाणी बंद करावी. जर नाही बंद केली तर आम्ही कायदेशीरनुसार सर्व या ठिकाणी आंदोलनाचा या ठिकाणी पवित्रा उचलत आहोत. तरी येथील सर्व रहिवासी, सर्व महिला वर्ग या ठिकाणी ही सर्व पाहणी केलेली आहे. ग्रामपंचायतच्या वतीने पाहणी झालेली आहे. ही कंपनी लवकरात लवकर बंद करावी असा ग्रामपंचायतचा आणि येथील स्थानिक रहिवाशांचा या ठिकाणी खूप मोठा पवित्रा आहे. ग्रामपंचायतीनं त्या कंपनीचा परवाना ग्रामसभेत रद्द करून कारखाना मालकाला नोटीस पाठवली होती. तरीही कारखाना बंद करण्यात आला नसल्यामुळे ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सर्व सदस्यांनी या ठिकाणी जाऊन मालकाला कारखाना बंद करण्याचा आदेश दिला. यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्य, ग्रामस्थ यांची हजेरी होती. जागा मालकाला ग्रामपंचायतमध्ये बोलावून लवकरच हा रबर कारखाना बंद केला जाईल असं ग्रामपंचायतीच्या वतीनं सांगितलं गेलंय. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार. डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा. सुरक्षित, यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार. तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा. कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन. आमच्या सेवा IVF, IUI उपचार, वंध्यत्व तपासणी, अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला. तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे. कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय. ठिकाण 2रा मजला, संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक पुणे रोड, हॉटेल प्रसाद समोर, संगमनेर. संपर्क 8080 215 215.